या सगळ्या कागदावरच्या बजेटमधून हे बीजेपीचेच अंधभक्त उड्या मारतायत। मध्यमवर्गीयांची मतं भाजपला पडलेली नाहीत। ईव्हीएमच्या माध्यमातून मध्यमवर्गीयाची मतं जी चोरली त्या मध्यमवर्गीयांना हे मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न आहे। बघा, अनाकलनीय किंवा लोकांनी अत्यानंदानं नाचावं, उड्या मारावं असं काही नाही। हे बीजेपीचेच अंधभक्त उड्या मारतायत। आता त्याच्यावरती अनेकांनी आपापल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे की हे मध्यमवर्गीयांना खुश करणारं बजेट आहे। खरं म्हणजे या कालच्या निवडणुकीत मध्यमवर्गीयांची मतं भाजपला पडलेली नाहीत। ईव्हीएमच्या माध्यमातून मध्यमवर्गीयाची मतं जी चोरली आणि त्याच्यामुळे मध्यमवर्गीय जो धक्क्यात आहे, शॉकमध्ये आहे, त्या मध्यमवर्गीयांना हे मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न आहे। प्रत्यक्षात या सगळ्या कागदावरच्या बजेटमधून लोकांना काय मिळतंय, काय मिळणार आहे यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल। आता फक्त जे अर्थतज्ञ आहेत त्यांची भाषणे आपण ऐकायची आहेत, त्यांनी केलेलं विश्लेषण वाचायचं आहे। प्रत्यक्षात काय होईल यासाठी थोडा वेळ जावा लागेल। बोला। मात्र बिहारचा हा संकल्प आहे। महाराष्ट्रासारख्या राज्याला काय मिळालं बिहारच्या तुलनेत? प्रत्येक बजेट मोदींचं हे राज्याच्या आणि लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेलं असतं। भविष्यात बिहारच्या निवडणुका आहेत, बिहारवरती वर्षाव, अक्षरशः वर्षाव। जिथे भारतीय जनता पक्षाचं राज्य नाही, मग तामिळनाडू असेल, केरळ असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, तिथे आपलं काहीतरी तोंडाला पानं पुसायची आणि पुढे जायचं। आणि मग भाजपचे जे लोक आहेत अंधभक्त, ते टाळ वाजवत बसतात। महत्त्वाचं म्हणजे काल ज्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री या दोघांनी ज्यावेळी या बजेटची तर दोघांची आकडे वेगवेगळे दिसले। म्हणजे दोघे मित्रला त्यांना बजेट कळलेलंच नाही। या महाराष्ट्रातल्या दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना खरोखर बजेट कळलेलं नाही। बजेट कळण्यासाठी किमान 72 तास जावे लागतात। हा आमचा अनुभव आहे। देशाचं बजेट नुसते आकडे आणि घोषणांवर जाऊन पार्लमेंटच्या चालत नाही। बजेट ज्याला कळतं ते कळून घेण्यासाठी किमान 72 तास जावे लागतात। आम्हाला बजेट कळून घेण्यासाठी नाणे पालखीवाल्यांचे भाषण ऐकायला जावं लागत। नक्की बजेटमध्ये काय आहे हे समजून घेण्यासाठी आमच्यासारखे लोक तेव्हा नानी पालखीवाला जे होते अर्थतज्ञ, ते त्यांचं एक व्याख्यान ठेवायचे वानखेडे स्टेडियमवर किंवा मोठ्या मैदानात, आणि तिथे आमच्यासारखे अज्ञानी लोक जाऊन ते भाषण ऐकायचे। तेव्हा आम्हाला ते बजेट कळायचं। हे काय चिंतामणराव देशमुख आहेत का सगळे? रघुरामन राजन आहेत, त्यांना 2 तासात बजेट संपूर्ण कळलं।